भेटत असेल तू या पाहिजे माहिती तेव्हा तर 18.5 झाले ना बापा. म्हणून साईलाचं म्हणणं आहे, साईलाचं म्हणणं आहे का माणसात पाहिजे दम, माणसात पाहिजे दम. त्याची बायको नाही करत दमबाजे माणूस आहे यार. तेवढाच नाही, माणसात पाहिजे खुशी, माणसात पाहिजे खुशी. तेव्हा बायको राहायची उभी. म्हणजे बायकोला उभी ठेवासाठी माणसाच्यावर नवऱ्याच्यावर खुबीची गरज आहे. खुबी म्हणजे कला. हा, ते कला तुमच्यात आहे. बिलकुल तेवढाच नाही, माणूस पाहिजे गरम, माणूस पाहिजे गरम. तेव्हा बायको प्रचंड. ही गोष्ट सत्य आहे. तुम्ही आत गरम विचारायचे आणि बायको मिळाली तुम्हाला नरम विचारायची. म्हणून तुमची जिंदगी आहे सुखाची, नाही का? दोघेही गरम विचारायचे नाही तर तुमचा संसार सुखाचा झाला नसता. बरोबर. तुमचा संसार पाहून मनातल्या मनात झुलतो यार मी. तुमचा संसार पाहून मनातल्या मनात झुलतो. बरोबर बरोबर. विचार येते कधी कधी. कसं माया नशिबात असा का झाला असेल का सांगू यार. अरे बाबा तू एक काम कर. आमच्या घरात पडलेला आहे अंधार. शिमरी लावा ना बाबा. इलेक्ट्रिकचा अंधार नाही, पती पत्नीचे आचार विचाराचा. बरोबर. संसार सुखाचा व्हायला पाहिजे हे विचार सांगण्याकरता जातो, पण ती ऐकायला तयार नाही. ती ऐकायला तयार नाही. बरोबर. तिकडे नाण्यासर शहरची बायको बिघडून गेली म्हणते. तिच्या पहिली बायचा घ्या का झाला बे तुम्हाला तो गाली तुझी बायक. आता तिचा पाव पाव इले का झोकला तर माहित नाही. आता एक काम करा, मी एवढा मोठा मिस्त्री माणूस आहो तरी माझ्याकडे नाही आला. काम मशनरी होय, मशनरी होय. घरी जा अरे घेऊन आपल्या बायकोला घरापर्यंत. ठीक आहे. गोष्ट खोटी ठरली. अरे नंगा करशील ना. हे तीनही हुनर जर तिच्यामध्ये दिसलं नाही तुझ्या फाट्यातलं मार खास. अरे नंगा करशील ना. जाऊन तर पाय आता वेळ कमी राहिली म्हणून जातो. लांब सोंडी जातो ना. खोकल पिंजरी शोकल मिठ्ठल आहे ना. चिकन गलगल्या मारलो ना साले तो धोत्रात मुच्चो. गेला का गेला. एवढा हलकटाव साला मी इमानदारीला माहिती बहिणचं काय या लोकांच्या घरी जायला पाहिजे होतं, आपल्याला कुचकावले पाहिजे होतं. बायको व्हायची ना, मेरी बायको राहू देते का डोंगून साला येते येऊन गेलेला डोंगून साला. ते तुमच्या घरच्या परवाने माझ्या घरची खेचून एकूण मांडीची पकडी की नाही पुरा लोकांना पिल्याशिवाय सोडले. इमानदारीला माहिती बहिणचं पण काय हरकत नाही. जाऊन पाहिजे ऐकली तर बेस नाही. याच्या बापाचा दाबाच खाल्लं मग बायकोला आणल्या पाहिजे म्हणून आपण थंडीचे 2 बोत्र्या पागलीने आपल्या घरी झोपून जाईल. पण एखादा फचल म्हणतो माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये गेला तर कामच जमला नाही तर पुरी मिठू झोल्या पाहिजे. काय करो
काहीतरी भजन म्हणत आलो घरापर्यंत. घरीच त्या बहिणमाच्या दोन्ही दरवाजे लावलीस, मागच्याही लावलीस ना समोरच्याही लावलीस. कोणी गेली असेल रे. गोपे 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 यश नाही का आलो गेलो तर जसा लात मारीन तसा समोरचा दरवाजा फोडफाड करीन. काय पाहिलीच नाही तर का. हा ए गोपे त्या बैलमानी बदो बदो मारतो ते हुकला हाक नाही करी. या शाळेचा वेळ 5 मिनिटं लागलेला आहे. किती 5 मिनिटात नाही सांगितलं 2 मिनिटातच गायब करतो. तुला मनापासून मी कोपे कोपे म्हणतो. कुठे गेली होतीस. उपडत होती. या पैसे माहिती का उपडत होतीस तू. का उपडत होती म्हणजे घरामागे रस्ता काढून चोपला आहे तिथला कचरा उपडत होती. म्हणजे बापेतलं किती उपडत होतीस. मी भरता समजलं. बाप्पा ते जाऊ दे टाइम झाली म्हणते. हो तो पाटलाची येते बारसा येतेस का. बापरी होय का. हा येतेस का. येते ना. आता मग चाल. हाच हे का अगे माय पाटलाचा एवढा मोठा लंबाच मोठा ठोकर व हातात धरून पाहिला तर वाडा म्हणतो ती. वाडा तिच्या बहिणीचा मी म्हणलो ठोकरचा ठोकर आहे. वाडा म्हणलीस का. तसंच राहते पाटला पुटलाचे ठोकरही राहते ना लंबाई राहते. का हो. मला एक सांगा पाटलाचा एवढा लंबाच ठोकर ठोकर वाडा मग तुमचं कानून लहानचं. तसंच राहते माझ्या लहान सुनाच आहे. जेव्हा वाढल तेव्हा वाढल. हो का. तर एक काम कर. काय हो तू देते तू दिला मी पाटील साहेब आले आवाज देतो. पाटील साहेब मी काय म्हणलो त्याच्या तोंडाकडून नाही 2 वर्ष झाले कोरोनापासून काँग्रेसून गेलाय तो. तू तिकडे पाहिजे तिकडे नको पाहिजे. ठीक आहे मी आवाज देतो पाटील साहेब. पाटील साहेब वाघाड्याचे होय नमस्कार. तिकडे पाहिजे. राम राम माझ्या साहेब. या मायबेन मग तुझ्या हुटकाळात मारून आला. मायदेवी बाई नमस्कार जी. ठीक आहे महासिंग नाही जमे. कोण महासिंग नाही जमे का साहेब. हा तुम्ही बहिरे आहेत का. काय तर 2दा तुमच्या सगळा नमस्कार घेतलं मी ना. कोण म्हणते. 2दा घेतलं 2दा. कोण म्हणते. कोण म्हणते. तुम्हाला विश्वास वाटत नाही. विश्वास माझ्या साहेब राम राम. हा आता ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे जी. ठीक आहे. तुम्ही एकटे झाले का. कोणा का गाई ढोरा घेऊन येऊ. गाई ढोर तशीच राहील. जास्त हुताळा नको देतो. बस तेवढंच. थोडस झाला तेपर्यंत जाऊ दे. साहेब हा बोल. तुम्ही एकटे झाले की आणखी कोणी अन्य आहे तुमच्या. तुम्ही समोरचा बोला ना. एवढा प्रश्न काय करता. तुम्ही घरी बायकोला आणण्याकरिता गेले होते ना. आणलो ना. आणलो आहे. होती कुठे तुमची बायको. हे आहे. कुठं हे कोणती पाहिजेस. इकडे पाहिजेस का इकडे पाहिजेस. तुमच्या मागे पाहत आहो. मागे उभी आहे. मागे आहे ना. साहेब ज्या कामाच्या अनुषंगानं तुम्ही आपल्या पत्नीला घरापर्यंत घेऊन आले तो काम परिपूर्ण करा. माझी पुरीची पुरी घुसली होतीस. हा ते तुम्ही काय म्हणलं पाटील साहेब. ज्या कामाच्या अनुषंगानं तुम्ही आपल्या पत्नीला घरापर्यंत घेऊन आले बरोबर तो काम उद्देश परिपूर्ण करा. कशी दिसते. हे माठ घ्या. कशी दिसते आमची जोडी. नाही जोडी सुंदर आहे म्हणा. आहे का नाही सोडते कधी. हा विठ्ठल रखमाई सारखे दिसून राहिले तुम्ही. का आता हे व सिमेंट रोड मी हो डांबर रोड असं म्हणूनच किरी पडली आहेत. बोलत्यात कधी कधी. साहेब वेळ झाली. हे माठ घ्या. डोक्यावर बाजारला पाठवा. वारे गोंगले माझ्या प्रतिसंघाचा मान सन्मान केली असती. हा 2% माणूस माझ्या घरी येऊन शहाणपणा शिकवले नसते. नाही ना. स्वतःच्या घरी येऊन स्वतःची बेइज्जती सादर केली नसते. आज स्वतःला पतिव्रता समजते. पतिव्रतेचा आद्य कर्तव्य तरी तुला माहित आहे. अगं अनुकरण करायचं राजमाता
माता जिजाईच्या कर पहिना अनुकरण माता भीमाईच्या कर पै जिने 14 रत्न जन्मात घातलेल्या देशाचा इतिहास लिहिला ज्याला संविधान म्हणतो. पै पै त्यानंतर ज्ञानेश्वरची शाहीर टेधोरे तिने अशी मी त्यांना विनंती करतो. एवढेच नाही तर अनुकरण करायच्या जिच्यापासून शिक्षणाची सुसंधी प्राप्त झाली नाही तर चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता. बरोबर आहे. पै पै लोक म्हणायचे मुलं बाळ करण्याचा कारखाना होय पहिना आहे. अगदी बरोबर. ती परिस्थिती आज आहे का? नाही ना. समान अधिकार आहे. पै 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 तुम्ही काही कमी आहात का? नाही. आणि म्हणून तुला काय म्हणतो आज शेवट तिला म्हणतात स्त्री शक्ती. बरोबर. तिला म्हणतात आदिशक्ती. तुम्ही जर ठरवलं तर घराला स्वर्ग करू शकता. बरोबर. तुम्ही ठरवलं तर घराला नरक करू शकता. बरोबर. या माणसाचा जीव तुमच्या हातामध्ये आहे ना. काय वेड्यासारखी वाटते. सांग तुझ्या पुढे काय म्हणणं आहे. मला एक सांगा. झाडी झुडपीचा रस्ता आहे भीती चोरात नाही. जिंदगी करायची 1000 सांगू शकतो 1000. मी एकटी जाणार कशी म्हणते बाजारला. ते एक काम कर ना. काय. या राऊडगावचे काही तरुण घेऊन जा ना 10-15. काय बा एवढा पागल विचारायचा हो मी. एवढी सोन्यासारखी बायको जान जवान तरुण बायको भर दुपारी भर उन्हातून भर अरण्यामधून एकटी पाठवेल. आपल्या घराचं जर कुणाचं घर आहे आहे दादा मग तुझ्याकडे जाते मग जाते. आणि ती नाही आली ती नाही आली तर मावशीकडे जाशील नको. तिच्याकडे जाते. तिचा टोकरा काम नाही करत. नाही जात तिच्याकडे. समज नाही जात. या टोंगळा फुटलाय आहे ना. यालाही टाकतो. ठीक आहे ठीक आहे. हा कुठं टाकते. यालाही टाकतो धंद्यामध्ये. जिंदगी करायची लवकर जा सायंकाळपर्यंत घरी आता लगेच जाते. पण सांगितलं हे चाल गोपी का झाला. चाल डायरेक्ट चाल.